नमस्कार, तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा मसाले भात किंवा उपवासाचा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया। येथे मी भगर घेतलेली आहे। याला काही जण वरई देखील म्हणतात किंवा काही जण मग उपवासाचा तांदूळ देखील म्हणतात। ही वरई आपण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्याला पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया। एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। हे बघा सगळं पाणी ह्याच्यातलं निथळून घेतलेलं आहे। आता काय करायचं, गॅस चालू करूया आणि कढई गरम करायला ठेवूया। आता मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। याला छान खरपूस असं मीडियम गॅसवरती भाजून घेऊया। आणि तुमच्याकडे आधीच भाजलेले शेंगदाणे असतील ते तुम्ही वापरणार असाल तर ते वापरलं तरी देखील चालेल। हे बघा शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। हे आता दुसऱ्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्या भाजलेल्या शेंगदाण्याचे 2 भाग करायचे। निम्मे शेंगदाणे असेच ठेवायचे आणि निम्मे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा कूट बनवून घ्यायचा। आता आपला गॅस चालूच आहे। त्याच्यामध्ये 1च चमचा तेल घालायचं किंवा तूप घालू शकता। आता आपल्याला ही भगर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ही भगर भाजूनच घ्यायचं तरच त्या भाताला किंवा उपमाला टेस्ट एकदम छान येते। भात मोकळा तर होतोच पण एकदम मऊसूत छान देखील होतो। हे बघा अशा पद्धतीने वरईचा थोडासा कलर बदलेपर्यंत आणि त्याचा वास येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। हे बघा वरई छान अशी भाजून झालेली आहे। पूर्णपणे मोकळी छान अशी झालेली आहे। आता ही वरई आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। तुम्ही तेलाच्या जागी तूप घातला तरी देखील चालेल। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरे घालूया आणि 5-6 कढीपत्त्याचे पाने घालूया। 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मोठ्या कापून ह्याच्यामध्ये घालूया आणि 1 बटाटा त्याची साले काढून अशा पद्धतीने बारीक बारीक फोड्या चिरून ह्याच्यामध्ये घालूया आणि बटाटे छान असं 1 मिनिटभर भाजून घेऊया। तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता किंवा जिरे खात नसाल तर नका घालू किंवा मिरची देखील खात नसाल तर नका घालू। काहीच खात नसाल तर मग तेल ठेवल्या डायरेक्ट त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आणि बटाटे शेंगदाणे आपण उपवासाला खातोच। आता आपले बटाटे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण काय करायचं आहे, पाणी गरम करायला ठेवूया। ज्या वाटीने आपण वरई घेतलेली त्या वाटीने 4 वाटी पाणी आपल्याला गरम करायचं आहे। तर 4 वाटीचं प्रमाण हे परफेक्ट आहे। आता आपला बटाटा भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये वरई घालूया आणि जो शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला तो ह्याच्यामध्ये घालूया। शेंगदाण्याचा कूट हा सालीसकटच बनवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिट ह्याला भाजून घेऊया। तुम्हाला जर भात मोकळा हवा असेल तर काय करायचं, पाणी थोडंसं कमी 3 वाटी घ्यायचं आणि मग तेवढंच घातलं तरी देखील चालेल। पण 4 वाटी पाण्यामध्ये बटाटा आणि वरई एकदम परफेक्टच शिजते। आता काय करायचं, पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। पाणी आपलं गरमच आहे त्यामुळे पाणी घातल्या हे शिजायला चालू होतच। आता ह्याच्यामध्ये आपण जे मगाशी शेंगदाणे भाजून ठेवलेले ते शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचं आहे। शेंगदाणे घालूया आणि मिक्स करून घेऊया। झालं तर मग आता काहीच नाही करायचं आहे, आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून त्याला शिजायला ठेवून द्यायचं। फक्त जास्तीत जास्त 15 मिनिटाच्या आतमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि एवढी स्वादिष्ट बनते। आता 5 मिनिटं झाली आहेत, बघूया। हे बघा किती छान मस्त असा आपला उपवासाचा मसाले भात किंवा उपवासाचा उपमा बनवून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाच। उपवास घरच्यांचा नसेल तर ते देखील एवढ्या आवडीने हे खातील ना आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा त्यांनी हेच उपवासाला तुम्हाला बनवायला लावतील। हे बघा एकदम परफेक्ट असा आपली वरई शिजलेली आहे। आता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल
तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायचं. नसेल खात तर नका घालू. आणि वरून 1-2 चमचे साजूक तूप घातला तर एकदम टेस्टला भारीच लागते. आता कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही 9 दिवसापैकी 1 दिवशी हा उपमा नक्की ट्राय करून बघाच. एवढा मस्त होतो ना. आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुमचा उपमा कसा झालेला. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू.